नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी वैभव सूर्यवंशी आणि आज आपण एक खूप चांगली चर्चा आज नितीन दादा युवा शेतकरी यांच्यासोबत करणार आहे. नितीन दादाची यंदा 1.5 एकर अद्रक आहे आणि अद्रकीसाठी बेसल डोस त्यांनी आपल्याकडनं खरेदी केलं आहे. पण बेसल डोसपेक्षाही सर्वात महत्त्वाचं असतं ती म्हणजे बीज प्रक्रिया. तर आज बीज प्रक्रियेबद्दल आपण थोडंसं बोलणार आहे. मी स्वतः माझ्या शेतामध्ये मनोली, तालुका वैजापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर मी स्वतः शेती करतो आणि शेतीमध्ये यावर्षी आल्याचं पीक 4 जूनला आपण लागवड केलेलं आहे. माझ्या घरचा रिझल्ट जसा आला त्याबद्दल मी आता शेतकऱ्यांना त्या गोष्टी प्रमोट करतोय. म्हणून बीज प्रक्रिया करताना यंदा आम्ही थोडं वेगळं केलं. घरची बीज प्रक्रिया करत होतो. 8 ते 9 क्विंटल माझं सरासरी बियाणं होतं. बीज प्रक्रिया करत असताना आम्ही याच्या आधी पीसीटी वगैरे भरपूर सारे औषधं आम्ही मार्केटमध्ये बघितले होते आणि खूप कॉस्टली जायचे. तर त्यामुळे यंदा आम्ही काय केलं, की बुवा पीसीटीमध्ये सगळे असे जे घटक असतात, सगळे 3 घटक एकत्र असलेलं औषध वगैरे, ते केल्यापेक्षा जे आपण पूर्वापार करत आलेलो आहे, त्या हिशोबाने यंदा आम्ही माझ्या घरची बीज प्रक्रिया केली. बीज प्रक्रिया करीत असताना थायमिथॉक्झम 30% असलेलं तुम्ही कुठल्याही कंपनीचं औषध घेऊ शकता. जसं की आता यांना मी षण्मुख ॲग्रीटेकचं निवेश दिलेलं आहे. 15 क्विंटल बेण्यासाठी मी अर्धा लिटर या ठिकाणी त्यांना थायमिथॉक्झम 30% दिलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपण साधं M45 घेतलेलं आहे. M45 का घेतलेलं आहे याच्याऐवजी आपण थायोफिनेट मिथाइल देऊ शकलो असतो. पण थायोफिनाइट मिथाइल झाला हे घटक महाग असतात. त्याच्यामुळे अर्धा किलो ₹250 मध्ये अर्धा किलो M45 मी यांना देऊन टाकलेलं आहे. M45 चीच निवड का केली, कारण की याच्यामध्ये मॅन्कोझेब हा 75% असलेला घटक आहे. हा स्पर्शजन्य आहे. स्पर्शजन्य असल्यामुळे ती जी बुरशी तुमच्या बेण्यावर आता जी सुप्त अवस्थेत गेलेली तयार झालेली ती स्पर्शजन्य असल्यामुळे ती तिलाच त्याला मारून टाकते. बरोबर आहे. तर हे आजपर्यंत आपण शेतकरी बांधवांनो करत आलेलो होतो, पण नाविन्यानं मी यावर्षी काय केलं, तर नाविन्यानं मी इफकोचं नॅनो डीएपी वापरलं. माझा घरचा रिझल्ट आहे. 4 जूनला मी अद्रक लावली होती आणि एक 10 ते 11 जूनला मी सहज गेलो होतो आणि गेल्यावर काही खांड उकरून बघितले, कारण की यंदा पावसाळा कमी आहे. पावसाळा कमी असल्यामुळे काय झालं, म्हणलं बाबा खाली आता काय बॉईल होऊन जातं काय, युट्यूबवर भरपूर व्हिडिओ यायचे. पण बीज प्रक्रिया करीत असताना 100 लिटर पाण्याला आम्ही 250 ते 300 ml नॅनो डीएपी वापरलं होतं. नॅनो डीएपीचा फायदा मला असा झाला, की 6 ते 7 दिवसामध्ये मुळ्या मला दिसायला लागल्या. म्हणजे मला तुम्हाला खोटं वाटेल, पण मला सुद्धा आश्चर्य वाटलं, की ज्यावेळेस मी नॅनो डीएपीची बीज प्रक्रिया केली 4 जूनला लागवड केली, तर एक 6 ते 6 दिवसात मला किमान अशा 3 इंचाच्या 3.5 इंचाच्या मुळ्या मला दिसायला लागल्या. म्हणजे हा फायदा नॅनो डीएपीचा मला त्या ठिकाणी झाला. पावसाळा कमी होता म्हणून नॅनो डीएपीचा आणखीन एक फायदा झाला, की याच्यामध्ये सीड प्रायमर म्हणून हे काम करतं. म्हणजे जो अजैविक ताण पाण्यामुळे आपल्या बेण्यावर येतो, तो अजैविक ताण ह्या नॅनो डीएपीने येऊन दिला नाही. त्याच्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सगळं माहिती आहे, पण ह्या व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा हाच, की बाबा हो, तुम्ही सीड ट्रीटमेंट करता असताना कुठलंही औषध वापरा, कुठलंही कीटकनाशक वापरा, बुरशीनाशक वापरा, पण त्याच्यासोबत इफकोचं नॅनो डीएपी वापरा म्हणजे वापरा. त्यासोबत आता बेसल डोसचं काही सांगायचं काम नाही, सगळ्यांना सगळे बेसल डोस माहिती आहे. पण वैभव लक्ष्मी ॲग्रोनी यंदा पहिल्यांदा बेसल डोसमध्ये आपण ट्रायकोडर्मा पावडर वापरली. ट्रायकोडर्मा पावडर याच्यासाठी वापरली आपण, याच्या आधी आपण बीज प्रक्रिया केलेली राहायची किंवा आपण बहुतांश खते आमकं धमकं सगळं वापरायचं. पण ट्रायकोडर्मा बेसल डोसमध्ये का वापरलं, की ज्यावेळेस आपण लागवड करतो, लागवड केल्यावर आपण त्याला ड्रिपने पाणी देतो आणि टाल्कम बेस पावडर असल्यामुळे ज्यावेळेस हे पाण्याच्या संपर्कात येते, ओलावा निर्माण होतो, त्यावेळेस लागवडीपासूनच तुमच्या शेतामध्ये काय तयार होतं, ट्रायकोडर्माची बुरशी मल्टिप्लाय होत चालते. तर शेतकरी बांधवांनो, ट्रायकोडर्मा पावडर ही बहुतांश कंपन्यांची येते, पण या ठिकाणी आपण आनंद ॲग्रो केअरची यांना एकरी 3 किलो पावडर दिलेली आहे. खूप सुंदर रिझल्ट येतात. त्याच्यामुळे वेगळं काही सांगायचं नव्हतं. नितीन दादा, काय वाटलं तुम्हाला? मी यंदा पहिल्यांदा ट्रायकोडर्माचा प्रयोग आता आपण बेसल डोसमध्ये करतोय. याच्या आधी तुम्हाला पण माहिती होती ट्रायकोडर्मा येते, पण तुम्ही काही वापरत नव्हते. तर याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? आपण हे लिक्विड बॅक्टेरिया घेत होतो आणि आता हे पावडर फॉर्म मध्ये घेतलेलं आहे ना. म्हणजे लागवडीपासूनच लागवडीपासूनच आपले जे जीवाणू आहे ट्रायकोडर्माचे, हे त्याच्यात काम करणार काम आहे. करते बा. तर अशा प्रकारे शेतकरी बांधवांनो, 2च प्रोडक्ट नवीन होते, सर्वांना माहिती होते. पण गेल्या वर्षी आम्ही तो प्रयोग केला आणि तो प्रयोग आज आपण वैभवलक्ष्मी ॲग्रोच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतोय. ट्रायकोडर्मा एकरी 3 किलो पावडर तुम्ही तुमच्या बेसल डोसमध्ये वापरा आणि बीज प्रक्रिया करीत असताना कीटकनाशक, बुरशीनाशक वापरताच तुम्ही, पण इफकोचं नॅनो डीएपी हे तुम्ही एक वेळेस वापरा, जेणेकरून सीड प्रायमर म्हणून काम करतं आणि
मुळ्यांचा जो फुटवा आहे तो लवकर निघतं आणि जो अजैविक ताण आहे त्याच्यामुळे तो येत नाही. धन्यवाद शेतकरी बांधवांनो. आमचं चॅनल सबस्क्राईब करा वैभव लक्ष्मी ॲग्रो. धन्यवाद.